The subjects for tomorrow's conference are all connected to media and disability. Honorable Minister will dwell into the details of what programs we are doing. But this is for the first time in the country that it's going to be a accessible venues for all kinds of disabilities, whether it is neurodiversity, whether it is autism, multiple disabilities. पूर्वी आम्ही तुम्ही पाहिलं असलेलं की खूपशे आम्ही रॅम्स बिन ते सगळे केले, बट बियॉन्ड रॅम्स वी हॅव गॉन. वी हॅव सेड दॅट वी आर गोइंग टू डू इट इन्क्लुसिव्ह even for those who have autism and other disabilities. What we are doing is we are going to have sensory heritage hubs. मागीर डार्क रूम्स आसतले, सेन्सरी रूम्स आसतले, काम रूम्स आसतले. हे सगळे आम्ही ह्या कॉन्फरन्सान इन्क्लूड केल्ले आसा. आणि हाचो सगळ्यांत व्हडलो फायदो असो आसतलो की जे पेरंट्स भुरग्यांक घेवन येतले पर्पल फेस्टाक. पूर्व आमकां अशें जालें की वी हॅड नॉट प्लॅन दॅट वी वूड गेट सच अ ह्यूज रिस्पॉन्स सिन्स इट वॉज फॉर द फर्स्ट टायम. बट दिस टायम वी आर वेल प्रिपेर्ड एंड वी हॅव kept these calm rooms, sensory rooms, which are curated by disability expert. So the parents who are going to come for this event for International Purple Fest, if they want to leave their children with disabilities, they can leave their children in these calm rooms as well as these sensory rooms, where our special educators will be there, where our volunteers will be there, and parents can then go around the whole area. This is very, very important because there are many stalls, many experience zones for parents as well. It is not only for persons with disabilities or for a specific disability. It is for everyone. We say it is an inclusive festival, and we are happy that Purple Fest, it is a launching pad for us to put lot of things in place. We have started with accessible rickshaws. We have said it time and again. पणजे भितर आमी रॅम्स घालपाक सुरवात केल्ली आसा. 18 जून रोड आसता, बाकीचे जे रोड्स आसतले, आनी बरो आमकां ताका तेंको मेळटा. मोस्ट इम्पॉर्टंट वी वील ऑल्सो स्टार्ट विथ परमनंट सेंटर्स. Honorable Minister will announce those what centers they are, and this is what Goa is getting out of this International Purple Fest. We are saying that though it is going to help entire community, entire nation, but what Goa gets are these particular things which will come to know in a short while. हांव आतां विनंती करता आमचे माननीय मंत्री सुभाष फळदेसाय बाब की तांच्यांनी डिटेल्स तुमच्या मुखार दवरचे. नमस्कार. तुम्ही सगळ्या काळजांतल्यान येवकार. इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल जो आम्ही शेड्यूल केल्लो आसा 8 तारीख ते जानेवारीच्या 13 तारीख पर्यंत, आनीक जे कितें इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवलाक आसतले ते आमी तुमकां म्हणजे इन ब्रीफ सांगपाक सोदतात. ह्या फावटीक गेल्या फावटी पर्पल नॅशनल पर्पल फेस्टिवल जाल्लो, पर्पल फेस्ट जाल्लें, आनी तातूंत भितर आमकां थोड्या प्रमाणान आमी खूब मोठे एक्झिबिशन्स केल्ली, आनी ताचे म्हणजे दखल ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान घेवन आमकां तांणी बरें एप्रिशिएट केलें आनीक अनेक फावटी आमकां प्रोत्साहीत केलें. आणि त्याच खातीर गव्हर्मेंट ऑफ गोवा अंडर दी डायनेमिक लिडरशिप ऑफ डॉक्टर प्रमोद सावंत एज चीफ मिनिस्टर हॅज एडवाइज्ड अस टू गो इन फॉर इंटरनॅशनल पर्पल फेस्ट. हाजे खातीर की वॉट ऑल दी बेस्ट प्रॅक्टिसीस फॉलोड ऑल अक्रॉस दी वर्ल्ड वी नीड टू गेट देम इन आवर फूड. बरे पॉलिसीज फ्रेम करपाक जाय, बरे एक्ट फ्रेम करपाक जाय, जाणे करून दिव्यांग सेक्टरान भितर तांकां सक्षम करपाक जाय. सक्षमता आमच्या एज्युकेशना भितर, सक्षमता स्पोर्ट्सान भितर, सक्षमता तांच्या आर्थीक वेव्हारां भितर, सक्षमता तांकां म्हणजे सोशल लायफान भितर, तांकां स्वताचेर पांयाचेर उबी रावपा खातीर तांकां एम्प्लॉयमेंट, रोजगार निर्मिती कशी जातली, तांचे कला कौशल स्कील कशें वाडयतले, ह्या सगळ्या बाबतींत आमकां मोठ्या प्रमाणान डिस्कशन जावपाक, डिबेट जावपाक जाय, आनीक समोर येवपाक जाय. एक रिफॉर्म्स जावपाक जाय तांच्या हातून भितर, कायद्यान भितर, तांचे खातीर बऱ्यो पॉलिसीज येवपाक जाय. हे सगळें गृहीत धरून आमी इंटरनॅशनल पर्पल फेस्ट केल्ले आसात. देर आर मॅनी कंट्रीज ऑल्सो हू आर पार्टिसिपेटींग. आमी सुरवात आयज म्हणजे केल्ली आसा. जरी ते 8 ते 13 जाले तरी आसतना आयज सकाळी सायन लँग्वेज इंटरप्रेटर्स कन्व्हेन्शन विच इज हॅपनिंग ऑफ 2 days. There are about 100 participants in that. तातूंतले 70 सुमार सायन इंटरप्रेटर्स आसात.
येणाऱ्या काळान भितर सायन इंटरप्रिटर्सान भितर पसून किती आव्हानां आसात, किती संधी आसात हे डिस्कस जातले. खूपशे फाटे आसा ताका. पर्पल पहिले म्हणजे पर्पल फेस्ट जाले नंतर एक पर्पल थिंक टँक म्हणजे तातूंत भितर आमी हेल्थ इन्शुरन्साचेर भासाभास करतले. एसिस्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे तांचे एक प्रदर्शन आसतलें आमच्या दिव्यांगाचेर. तातूंत भितर ते कमी करपाक तांकां दिव्यांगाचेर उपाय म्हणून टू गेट दी सोल्युशन्स ओवर देअर डिसेबिलिटी ताचें प्रदर्शन आसतलें. एसिस्टिव्ह टेक्नॉलॉजी, all the new inventions, research which has happened, and new devices, new aids and appliances, implants, those software applications which have come in the market, ताची डिस्प्ले आणि ताचे एक्झिबिशन जातले. आमी पळयतात की डिसएग्रिगेटेड डेटा डिसेबिलिटी ताचेर आमी सेशन जातली. पॉलिटिकल इन्क्लुजन ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी हाचेरय आमी उलयतले. एज्युकेशन एंड एम्प्लॉयमेंट हाचेर विचार विनिमय जातलो आणि हातूंत भितर तांकां स्कील करप, रिस्कील करप, अपस्कील करप, तांचे कौशल्य कितें आसा तातूंत भितर तांकां एम्प्लॉयमेंट कडेन जोडप कशें हाचेरय भासाभास जातली. प्रमोटींग न्यू लिडरशीप, मागीर सोशल इन्क्लुजन, रिफॉर्मिंग एडवोकसी, अशें ही सगळे हे आसात पर्पल थिंकाच्यो. सगळे कला अकादमीन जातल्यो. पर्पल कन्व्हेन्शन्स म्हणटा ते गेले ते फावटी ओन्ली देर वर 3 कन्व्हेन्शन्स. ह्या फावटी सादारण 30 कन्व्हेन्शन्स आसात आणि आयज सुरवात आमी केल्ली आसा. फाल्यां मिडिया एंड डिसेबिलिटी हाचेर कन्व्हेन्शन आसा. सो ही कन्व्हेन्शन्स आसा ती कन्व्हेन्शन फॉर सायन लँग्वेज इंटरप्रिटेशन विच हॅज स्टार्टेड इन दिस मॉर्निंग अँड इट इज गोइंग टू एंड टुमॉरो इव्हिनिंग. नॅशनल कॉन्क्लेव ऑन डेफ ब्लायंडनेस हे आसा, हे गस्पार्डायस हांगा जातले. तशेंच डेफ एज्युकेशन हे पर्पल ऑडी 2 कला अकादमीन भितर जातले. चॅम्पियनिंग इन एम्प्लॉयींग पर्सन्स विथ डिसेबिलिटीज म्हणजे तांच्या एम्प्लॉयमेंटाच्यो तांच्या रोजगाराची निर्मिती करपा खातीर हे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज हांगा जातले. इन्क्लुझिव्ह ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी वर्कशॉप हे डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स पर्वरीम हांगा ताचे कॉन्क्लेव जातले, कन्व्हेन्शन जातले. नॅशनल समीट ऑन इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हे मॅकॅनिज पॅलेस ऑडिटून जातले. नॅशनल कॉन्फरन्स ऑन इनविजिबल डिसेबिलिटीज हे कला अकादमीन. पर्पल प्रोग्रेस गोवा युनिव्हर्सिटी MSc लेक्चर हॉल. साऊथ एशियन कॉन्फरन्स ऑन इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हे आमचे कला अकादमीन जातले. ऑल स्टेट डिसेबिलिटी कमिशन्स मीट इज हॅपनिंग इन विवांता पणजी. तशेंच कन्व्हेन्शन ऑन स्पायनल कॉर्ड इंजुरी हे GMC हातूंत भितर जातले वेन्यू. NHRDN थॉट लिडरशिप फोरम हे मॅकॅनिज पॅलेस. कन्व्हेन्शन ऑन एक्सेसिबल पब्लिशिंग बाय DFI डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स ह्या हॉलान जातले. ॲडव्होकेट कॉन्फरन्स ऑन डिसेबिलिटी रायट्स हायकोर्ट बॉम्बे हांगा जातले. म्हणजे XCGI हातूंत भितर ललित हे येवपाचे आसात आणि ते थंय जातले हायकोर्टांच्या हातूंत भितर. कॉन्फरन्स ऑन ब्लड डिसऑर्डर्स मल्टिपल हॉल डायरेक्टरेट ऑफ आर्ट अँड कल्चर हातूंत जातले. डाऊन सिंड्रोम फेडरेशन कन्व्हेन्शन हे जातले कला अकादमीन. लॅप्रोसी कन्व्हेन्शन कला अकादमीन जातले. स्टार्टअप इन्व्हेस्टर्स मीट कला अकादमीन जातले. इंट्रोडक्शन टू सोशल रोल वेलोरायझेशन मॅकॅनिज जातले. कन्व्हेन्शन ऑन स्टॅम एज्युकेशन पर्पल ऑडी 2 हातून DB बांदोडकर जातले. एक्सेसिबल स्टँडर्ड सेशन हे मॅकॅनिज 2 ह्या ऑडिटोरियम जातले. पर्पल एस्पिरेशन सेक्रेटरेट सेमिनार हॉल पर्वरी हांगा जातले. नॅशनल CME ऑन न्यूरो डेव्हलपमेंटल पेडियाट्रिक्स हे GMC लायब्ररी ऑडिटोरियमान जातले. आमचे कॉमहार्ड हे कॉन्फरन्स जातले गास्पार्डायस मिरामार. हायवे कन्व्हर्सेशन हे आसतले कला अकादमी ऑडी 3. पर्पल पीपल हे कला अकादमीन आसतले. अशे 30 कन्व्हेन्शन्स ही सायड बाय सायड एकाच दिसाक मल्टिपल प्लेसीचेर जातले. खंय कला अकादमी आसतले, DB बांदोडकर आसतले किंवा GMCन आसतले, केन्ना गास्पार्डायस ह्या हॉलान आसतले, अकाउंट्स हॉलान, अशे मल्टिपल प्लेसीस ही 30 कन्व्हेन्शन जातली आणि तातूंत भितर बरी भासाभास जातली आणि रिकमेंडेशन्स फॉर फ्रेमिंग बेस्ट ऑफ द पॉलिसीज फॉर द स्टेट अँड फॉर ऑल फॉर द कंट्री. तशेंच तांचे रायट्स, तांचे टू
तांचेर कितें एट्रॉसिटीज जाता ताजे अगेन्स्ट प्रोटेक्शन हे सगळे जातले. आमी पर्पल एक्सपिरियन्स झोन म्हणटा ती डायलॉग इन दी डार्क हे जातले आमचे कला अकादमीन. एक डार्क रुमान भितर एक फ्लॅट असले जर जाय घर असले जाल्यार आमी एक्सपिरियन्स करप भितर वचप म्हणजे किचन खंय आसा कितें कापपाचें किंवा म्हणजे वॉशरूम खंय आसा म्हणजे बाकीच्यो म्हणजे लिव्हिंग रूम खंय आसा हे सगळे स्वताक एक्सपिरियन्स करपा खातीर एक्सपिरियन्स झोन हे केल्ले आसा डायलॉग इन दी डार्क. तशेंच आमचे दुसरे इन्क्लुझिव्ह कार्निवाल आसतलो कला अकादमीन. अंतरचक्षू म्हणून आसा तातूंत भितर हे आमी लास्ट इयरय केल्ले. इन्क्लुझिव्ह क्लासरूम कशे आसतले ते ताजे एक्झिबिट करतले आमी. ह्युमन लायब्ररी हाचे कला अकादमीन. माउसवेअर एक्सपिरियन्स कला अकादमी. टुवर्ड्स इन्क्लुजन कला अकादमी. सेन्सरी हेरिटेज हब हे कला अकादमीन. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन कला अकादमी. एनचॅट ICMR पॅव्हिलियन कला अकादमीन. एक्सपिरियन्स दी इनविजिबल हे कला अकादमी. हे सगळे आशिल्ले एक पर्पल एक्सपिरियन्स झोन जे आमकां इन्क्लुजना खातीर समानते खातीर ऑल दी प्रॉब्लम्स दॅट any PWDs face that the general person, normal person should go through all these processes. This is, we call it as a purple experience zone. ताजे भायर दुसरी आसा ते पर्पल एक्झिबिशन्स. आमी पर्पल बाजार म्हणून केल्लो आसा. असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी एडवान्सीस एक्सपो बाय गेटेक. म्हणजे गेटेक एक संस्था आसा जातून भितर अनेक तरेचे म्हणजे सोल्युशन्स फॉर दी PWDs ताजे एक्झिबिशन्स आसतले आनी ती खूप मोठी आसा. गेटेका सारखे आमचे कडेन टायप कॉलॅबरेट जाल्ले आसा संस्था आनी तातूंतल्यान खूप मोठी सोल्युशन्स आमकां दिसतली. पर्पल सरकार ते म्हणजे Government of India initiative, they have collaborated us and they will exhibit what has come in the market. दिव्य कला मेळा म्हणजे दिव्यांगा भितर तांची कला आसा तांचे स्किल आसा ताचे एक्झिबिशन्स अँड लायव्ह डेमॉन्स्ट्रेशन दिव्यांगा मार्फत केले वतले. एबिलिटी इन डिजेबिलिटी बाय UN हे कला अकादमीन जातले. अशें हे पर्पल एक्झिबिशन्स आमकां दिसता की जगातले बरे जे कितें एड्स अप्लायन्सीस डिवायसीस इम्प्लांट्स किंवा applications, all that will come and that will be exhibited in this purple exhibitions. You must have seen how the preparation is going on. We have put up a pandal of German hangars over 130,000 square meters of area to accommodate all these technologies and for exhibitions, different halls, pavilions, हे सगळे केल्ले आसा. पर्पल स्पेक्ट्रम पर्पल इंटरनॅशनल वी केअर फिल्म फेस्टिवल हातून भितर केला. दी फिल्म्स विल बी क्युरेटेड म्हणजे जे दिव्यांगाक एसोसिएट करतात ते सगळे फिल्म क्युरेट जातली ती कला अकादमी. पर्पल परिवार ते कला अकादमीन जाता. पर्पल स्ट्रीट म्हणजे आमी एक जो पर्पल स्ट्रीट आसा तो योग सेतू वेल्यान गेले नंतर वाटेर आमकां पर्पल स्ट्रीटाचेर जी कितें एक्झिबीट करपाक मेळटा तांचे टॅलंट तांचे कॅलिबर तांचे आर्ट वर्क तांचे जे कितें कौशल्य ते करतात ताजे एक्झिबिशन्स आसतले. when you walk over that street. NHRDN डायव्हर्सिटी वॉकाथॉन म्हणटा ते आमचे साधारण ते म्हाका दिसता 1000-1500 दिव्यांग अलॉंग विथ सम सेलिब्रिटीज अलॉंग विथ म्हणजे non-disabled people. It is inclusive kind of thing and most of our MLAs and ministers are going to participate. This will happen early morning at 7 AM. It may start at 7:30. It's a big event which is happening and all the NGOs will participate with their celebrities, their achievers and it will be a very good session. दुसरी आसा आमकां ऑल इंडिया मॅट्रिमनी मीट. हांवें पयल्याच फावटी पयली प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली तातूंत भितर तांचे म्हणजे हे जावपा खातीर एंगेजमेंट्स जावपा खातीर कारण प्रत्येक दिव्यांग आसा ताका दुसऱ्या दिव्यांगा कडेन जर हे जाता एसोसिएट जाता एंड इफ दे कॅन हॅव वॉट यू कॉल दॅट मॅरेजीस हॅपन ताचे खातीर आमी ही सेशन्स दवरिल्ली आसात. दुसरी आसा की NHRDN's एम्प्लॉयमेंट असिस्टन्स. परत एक फावटी दिव्यांगा भितर आशिल्ली कल्पकता कौशल्य आनी तांकां स्किल आशिल्ले तांकां परत एक फावटी स्वताच्या पांयाचेर उबी रावपा खातीर जे तयारी जाय पडटा ताजें प्रदर्शन आसतलें.
आमकां NHRDN's स्पीड ओ मेंटरिंग हे कला अकादमीन आसतले. कल्चरल प्रोग्राम्स फॉर डेफ पीपल, जरी कल्चरल प्रोग्राम डेफाक पसून कल्चरल प्रोग्राम कशे तांकां समजुपाक शकता, आयकूं येना जाल्यार पसून तांकां त्या म्हणजे एंटरटेनमेंट कसो ते उपभोगू शकतात. साऊथ अँड वेस्ट झोन एबी ओलंपिक्स हे आसतले, हे कला अकादमीन आसा. आमकां पर्पल स्पोर्ट्स आसा एक इम्पॉर्टंट पार्ट, अँड आमचे सादारण ते म्हाका दिसता 1,500 म्हणजे 1,700 लोक सुमार पर्पल स्पोर्ट्सान पार्टिसिपेट जातले. ते दिव्यांग लोक स्पोर्ट्सान भितर तांचे कॅलिबर आसा. ओवर 3,000 ओन्ली आमकां एथलेटीक मिटाक, जे पळय आमी पॅरा एथलेटीक मीट करतात, म्हणजे नॅशनल मीट चॅम्पियनशीप, तातूंत भितर 1,500 आनी अन्य स्पोर्ट्सान भितर 1,500 म्हणजे ओवर 3,000 दिव्यांग्स will participate themselves to in all the games like wheelchair cricket आसा, आमचे पॅरा नॅशनल एथलेटीक चॅम्पियनशीप आसा, तातूंत भितर युनिफाईड बॅडमिंटन आसा, नॅशनल पॅरा युनिफाईड बीच व्हॉलीबॉल, युनिफाईड 5-a-side फुटबॉल, व्हीलचेअर बास्केटबॉल, बोसाई टुर्नामेंट, ब्लाइंड फुटबॉल, पॅरालिम्पिक गेम गोल बॉल, नॅशनल लॉन टेनिस चॅम्पियनशीप फॉर ब्लाइंड, इंटरनॅशनल चेस चॅम्पियनशीप फॉर ब्लाइंड, असे खूप ज्यो चॅम्पियनशीप दवरिल्ले आसात बिसाइड्स एथलेटीक. हे सगळे आमी अनुभवपाक शकतात. आनी पार्टिसिपंट आसात ते सगळे PWDs आसा, दिव्यांग आसा. मागीर पर्पल फेस्ट म्हणटा तातूंत भितर आमी अनेक दुसरे हांकां जे नॉर्मल मनीस एन्जॉय करपाक शकता ते सगळे हांगा आमी एक केल्ले आसा. तांकां बर्ड ट्रेल, इवन अ ब्लाइंड विल एक्सपिरियन्स दी बर्ड ट्रेल अँड हे एन्जॉय करतले. इट स्टार्ट्स अर्ली मॉर्निंग एट 6 म्हणजे 7 उठून ते बर्ड ट्रेल पळोवपाक वतात. आणि आवर व्हॉलंटियर्स आर क्युरेटिंग व्हेरी वेल. लास्ट इयर वी गॉट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स. एवरी डे 50-60 पीपल वेर पार्टिसिपेटिंग इन दॅट. आमच्या हातून टँडम सायकलिंग म्हणून आसा, दिव्यांगा खातीर ह्यो वेगळे तरेच्यो सायकल आणि ताचे प्रदर्शन. पर्पल बायोस्कोप, दिस इज हॅपनिंग इन आयनॉक्स पेंजिम. क्रूज राईड, हातून सांता मोनिका जेटी, म्हणजे प्रत्येक दिसाक ओवर 500 पीपल विल बी पार्टिसिपेटिंग इन दी क्रूज राईड. मागीर तातूंत भितर ड्रम सायकल कला अकादमीन आसतले. इन्क्लुझिव्ह कार रॅली कला अकादमी, इन्क्लुझिव्ह योगा सेशन्स कला अकादमी. सो ऑल दीस विल कम एज अ पार्ट ऑफ पर्पल फेस्टिवल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आमचे पर्पल कॅलेडोस्कोप, हातूंत भितर आर्ट टेबल हे कला अकादमीन जातले. तशेंच अनरायज कला अकादमी आणि पर्पल रेन म्हणजेच आमचे लाईव्ह परफॉर्मन्सेस बाय फेमस रिनाउड आर्टिस्ट लाईक कैलाश खेर, सुदेश भोसले, सुशांत दिग्वेकर, अवधूत गुप्ते, हेमा सरदेसाय, हे सगळे हातून भितर प्रत्येक दिसाक एक सेशन घेतले. So all this is happening. Most of the activities, cultural activities, entertainment, music will happen in Kala Academy and DB Bandodkar ground. So दुसरे आसा ते आमचे इन्क्लुझिव्ह स्पेस, हातून भितर रॅम्प्स, रेलिंग, लिफ्ट, युनिसेक्स, एक्सेसिबल टॉयलेट्स, एक्सेसिबल ट्रान्सपोर्ट हे आमी हे दाखयतात. व्हिज्युअल डिस्क्रिप्शन्स, लाईव्ह कॅप्शनिंग, sign language interpretation and innovative sign language interpreters, tactile interpretation, sensory room, digital accessibility, indoor navigations, volunteers and help desk for assistance. All this has been nicely curated to make this International Purple Fest a big success. The inaugural ceremony will happen, opening ceremony will happen on 8th of January, evening 5 p.m. and the Honorable Minister for Social Justice, he will come as a chief guest. The Honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, will be the chief guest, and all other guests will be present. All the ministers, MLAs, and all other dignitaries will be there for opening ceremony. Besides closing ceremony, आम्ही परत एक पावटी तुमच्याकडे येतले.
किती देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार? हम्म. किती देशांचे प्रतिनिधी इंटरनॅशनल? We are expecting around 12 countries to participate already. They have started arriving from today. Today morning we had for the interpreters meet. We already had experts from Nepal and USA. Others are started arriving. They will participate in various conventions. Also will participate in various sports competition. There is a very important international blind chess championship which will take place at Shama Prasad Mukherjee Stadium. And competition भितर around 15 to 20 countries will participate. So you spoke about 30 conventions, brother. So this will be like phase one in these 5 days. So कशा Yes. असतं हे? All the We have Last started now one convention which is happening right now at Accounts Department Pororim. The second convention will start on 7th tomorrow. Tomorrow. It is media Yeah. and inclusion. This media and Disability. PWD. When you talk about all those things, are there media be informed about do's and don'ts, or it is general? No, this is specifically for media. We invite media persons to participate. It is curated by media people from Delhi and Goa. So to to tell media persons how to use the proper language certain- and all those things which are required Even day-to-day things. recording videos and all that. It's and the session overall would be very interactive, and as Commissioner Sam and Minister Sam was rightly saying, please you all don't miss this opportunity, because it will be again first time, and the person who is taking it was with BBC earlier, and now she has dedicated herself completely to the disability by itself. Right, so it will be a very nice experiential thing for everybody here. Right? Yes. हांवें सुरवातीक जशें म्हळें की गोवा वील हॅव सम परमनंट फॅसिलिटीज अँड वन ऑफ दॅम इज स्पायनल कॉर्ड रिहॅब सेंटर. आमकां खबर आसा की जे स्पायनल कॉर्ड इंजरी पेशंट्स गोंयांत आसात किंवा तांकां एक्सिडंट जाता, खुबश्यो केसीस आसता, ते माडार चडटा, पाडेली बी असतात. GMCन आमकां खबर आसा की ह्यो केसीस येतात. Sorry? Accident victims, yeah. And most of them have to, after their initial treatment which happens in Goa, in GMC and other places, they have to move outside the state for rehab. तांकां 2 महिने 3 महिने रावचें पडटा थंय वचून. मागीर दिल्ली वता, कोण पुणे वता, कोण ओरिसा वता. So we thought that it is we should have this facility in Goa to avoid all the inconvenience which is caused not only to the patients but also to the families. आणि म्हणटकूच ह्या ड्युरिंग दीस पर्पल फेस्ट 9 तारखेक आमी हे परमनंट स्पायनल कॉर्ड रिहॅब सेंटराचें उक्तावण जातलें एट रुग्णाश्रय बांबोळी. वाय रुग्णाश्रय बांबोळी? बिकॉज रुग्णाश्रय ऑलरेडी हॅज in place where patients and their families can stay. Even if somebody from Kanpona wants to come, they can come and stay there for 15 days, 1 month till the treatment is over. Go back, come back again for another treatment. So this will start on 9th. On the same day, we are also inaugurating permanent prosthetic and orthotic center at Goa Medical College. आमकां खबर आसा की आमी नॉर्मली जे कॅम्प्स घेता, मेजरमेंट्स घेता आनी मागीर तांकां ते एड्स एंड अप्लायन्सीस दितात. 15 दिसांनी दिता, 1 म्हयन्यान दिता, वॉट एवर एज पर द अवेलेबिलिटी. पण आमी आतां अशें ठरयलां की ज्या दिसा किंवा पेशंटाचो बाबा लेग एम्प्यूट केल्लो आसा, डायबिटीज किंवा एनी अदर एक्सिडंट इंजरी, he can go to that center, the measurements will be taken and it will be manufactured in that facility at GMC. This is in association with LMCO, which is a Central Government of India agency. Now, when you talk about spinal cord, how would it be like charges when you talk about? It will be as per the government, like GMC now.